संगीता रघुनाथ गांगोडे, वृंदावन नगर भाग 2 मधले मी रहिवासी आहे। तसेच महाविकास आघाडीची राष्ट्रवादी शरद पवार गटाची मी जिल्हा उपाध्यक्ष आहे। आमच्या विकास कामं सांगायचे तेवढे कमी आहेत। वृंदावन नगर भाग मध्ये एक रस्ता दिलेला आहे, भाग 3 ला 3 रस्ते दिलेले आहे। माझ्या मागे जे ड्रोन आहे या ड्रोनचं काम सुद्धा भाऊंनी केलेले। 21 वर्षापासून प्रलंबित पडलेले राम मंदिराचं काम हे भाऊंमुळे सुरू झालेलं आहे। आमच्या इथं राजूभाऊ बद्दल जर बोलायचं झालं तर राजूभाऊंनी आमच्या परिसराचा भरपूर विकास केलेला आहे। आम्हाला ॲम्ब्युलन्सची गरज लागते त्यावेळेला तात्काळ फोन करता बरोबर आम्हाला इथं ॲम्ब्युलन्स उपलब्ध होऊन जाते आणि असा आमदार अजूनही आम्ही बघितलेला नाही। या मतदारसंघाचा कौल जो आहे प्रत्यक्षपणे राजेश भाऊकडे मागच्या विधानसभा निवडून आले त्याच्या 20 पटीने जास्त मतदारानं ते निवडून येणार असं मी हमखासपणे आपणास सांगतो। प्रत्येक गावामध्ये त्या लोकांच्या मागणीनुसार त्यांच्या ज्या काही समस्या आहे, सभागृह, दवाखाना, रस्ते, या बाबतीत त्यांनी सर्वांना सहकार्य केलेलं आहे। मी एक महिला आहे, महिलेला एक माहेरचं नातं म्हणून भावाचं असतं आणि राजेश भाऊ हे भाऊ नसून एक सामान्य सर्व जनतेचे भाऊ आहेत। तर त्यांच्या बाबतीत भाऊ हा शब्द सुद्धा मला सांगायला कमी पडेल। एक साधारण माणूस आहे, त्यांना कधीही तुम्ही फोन करा ते स्वतः फोन उचलून आमची दखल घेतात। साधारण व्यक्ती कार्यकर्ता तरी त्यांचे फोन ते स्वतःहून उचलतात। त्यामुळे महाभाऊ म्हटलं जाणार आहे, त्यांना भाऊ म्हणून साधं होणार आहे। भाऊंनाच सर्व अधिक बहुमताने विजयी करू हे सर्वांच्या सामान्यांमध्ये ही लाट आहे की तुम्ही विकासाला महत्त्व द्या आणि प्रत्येक गावात काम दिल्यामुळे त्यांना विकास पुरुष ही उपाधी लोकांनी दिलेली आहे। सर्व लोकांच्या तोंडी त्यांचंच नाव आहे, राजेभाऊ। त्यांनी विकास केला, कामं करतात।